हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मूग डाळीचे भजे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण या ठिकाणी अर्धी वाटी मूग डाळ छान 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तिला धुवून देखील घेतलेली आहे आणि त्यातलं पूर्णपणे पाणी हे निथरून घेतलेलं आहे। एक थेंब देखील यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये, पूर्ण गाळून घ्यायचं आहे। आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया। जास्त आपल्याला बारीक दळायचं नाहीये, अगदी जाडसर ठेवायची आहे। जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही, अशी आपल्याला ही दळून घ्यायची आहे। आणि दळताना पाणी अजिबात टाकायचं नाहीये। तर तुम्ही बघू शकता आपली डाळ या ठिकाणी दळून झालेली आहे। अशा प्रकारे आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे। आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया। छान काढून झाल्यानंतर आपल्याला यावर अर्धा चमचा, अर्धा एक चवीनुसार तिखट टाकायचं आहे। थोडीशी हळद टाकायची आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला यामध्ये लसूण आणि जिरं जे आहे ते आपण कुटून घेतलेलं आहे। लसूण जिरं असं कुटून घातल्यामुळे भज्यांना छान चव येते। मी कुठलीही भजी करताना असं कुटूनच घालते। आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं ओवा टाकूया। ओवा टाकल्यामुळे भज्यांना छान चव येते। आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाचं पीठ तुम्ही स्किप देखील करू शकता, नाही टाकलं तरीही चालेल। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया। पाणी न टाकताच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झाल्यानंतर आपण हे भजे तळून घेणार आहोत। तर गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत। जास्त गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे, अगदी मध्यम आचेवर ह्या भज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। चांगलं आतपर्यंत ह्या शिजाव्यात म्हणून मध्यम आचेवरच तळायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता आपले भजे या ठिकाणी छान असे लालसर रंगेपर्यंत तळून झालेले आहेत। आता आपण सर्व उरलेल्या पिठाचे भजे तयार करून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले भजे या ठिकाणी रेडी आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।